SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिरच्या बनवतो आहे। अख्खे भरवे मिरच्या बोलतात ना, अख्खे भरवे मिरची बनवते। त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे कारण की मी जास्त भाजते, मी कूट बनवून ठेवते, मग त्याच्यातलं थोडंसं मसाल्यामध्ये घेणार आहे मी। आता याला थोडं थंड होऊ देते। आता मी थोडंसं खोबरं, सुकं खोबरं आहे ना ते भाजते आणि त्याच्यात मी आता तीळ टाकणार आहे। थोडीशी तीळ, तीळ आणि आपलं खोबरं भाजून झालं आहे। आता याच्यात मी कांदा टाकते थोडंसं तेलामध्ये। कांदा चांगला परतून घेते। कांदा नाही खात असेल तर कांदा स्किप करू शकता तुम्ही। आता हा मसाला माझा तयार झाला आहे। आता ह्याच्यात मी थोडंसं आहे ना लसूण आणि हिरवी मिरची घातली, जिरं घातले आणि हे आपण सुक्क वाटून घेते। आता याच्यात मी थोडंसं जिरं घातलं परत। आता थोडंसं असं लालसर होऊ देऊया आणि हा जो मसाला वाटला ना तो मिक्स करते मी आता याच्यात आणि बाकीचा मसाला पण घालूया आपण याच्यात। आता याच्यात मी लाल बुक्की घालते, मी घरी बनवलेली मिरची तिखट, धना बुक्की घालते। मिरचीच्या हिशोबाने मसाला बनवते, थोडी हळद घालते आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। आणि मी आता गॅस आहे ना बंद करते थोडंसं गरम झाल्यावर, कारण की ऑलरेडी आपला मसाला तयार झाला आहे भाजून। मीठ पण घालून देऊया, चवीप्रमाणे घालायचं। आता हे झालं आहे। आता मी तो गॅसला आहे ना बंद केला आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। याला भरवा मिरची म्हणतात मसाला, आणि हा माझा सिक्रेट मसाला आहे तो टाकते। सगळ्या भाज्यांमध्ये चालतो तो मसाला। आता छान असं मिक्स झालं आहे, थंड करायला ठेवलं आहे मी। आता हे आपण मिरच्या आहेत मी घेतल्या आहेत, 5-6 मिरच्या आहेत, 7। आता ह्याला आपण चांगलं असं मस्त त्याच्यातलं हे काढून घेऊया। धुवून आणि पुसून घेतले आहेत मी ते। आतले तुम्ही बिया राहू देऊ शकता, नाहीतर काढून टाकून द्या सॉरी बोलताना अडकले। मिरच्या पाहिजे तर ठेवू शकता तुम्ही, नाही पाहिजे तर काढून टाका। मी काय मिरच्या ठेवणार आहे, कारण की थोडंसं तिखट लागलं पाहिजे तोंडाला, चवीला। आता सगळ्या मिरच्या मी अशाच करून घेणार आहे, म्हणजे त्याच्यात भरता येईल असं। आता हे बघा सगळ्या मिरच्या अशा काढून घेतल्या मी। काय मिरच्या ठेवल्या आहेत मी आतमध्ये, त्याच्या आतमध्ये बिया आहेत ना त्या बिया ठेवल्या आहेत। आता हा बघा आपला मसाला झाला आहे छान मिक्स। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया, मीठ लागलं असेल ते। आता याच्यात भरते मी मसाला। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। कमेंट तर करतच नाहीत तुम्ही लोक। आता खूप दिवस नंतर मी हा ब्लॉग टाकते, खूप टाईम झाला आहे मी टाकलाच नाही आहे, कारण की थोडंसं घरात इश्यू होता, माझी बहीण वारली ना, त्याच्यासाठी मी ब्लॉग टाकला नाही। थोडंसं आम्ही टेन्शनमध्ये होतो, माझी जवान बहीण वारली आहे। तुम्ही रीलमध्ये बघितली असेल, मी एकदा रील टाकली त्याच्यात आलेली होती ती, म्हणून मी टाकलं नाही आहे, ब्लॉग पण टाकत नाही आहे। छोटे मोठे शॉर्ट व्हिडिओ टाकते, मन नाही लागत करायला। आता हे बघा मिरच्या सगळ्या भरून झाल्या आहेत आपल्या, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मी कसे बनवल्यात मिरच्या। आवडले असतील तर कमेंट करा नक्कीच। आता मी थोडंसं तेल टाकलं तेच तवामध्ये। आता मिरच्या आता जे बसतील ते बसवते, नाहीतर आडव्या ठेवते। काय उभ्या आहेत ना मिरच्या, हे बघा अशा पळून जातील,
जशा बसतील तशा ठेवूया. थोडंसं तेल टाकलं मी आणि लगेच झाकण ठेवूया याच्यावर. वाफेवरच शिजवायचे आहेत आपल्याला. थोडंसं चटकून घेऊया मिरच्या. उघडून बघितले तर बघा छान अशा चटकल्यात. आता उलटी पलटी करूया आपण याला. आपल्या मिरच्या बघा तयार झाल्या आहेत छानपैकी. थोडंसं तो मसाला उरला होता तो टाकणार आहे वरून मी. म्हणजे खाताना कसं कचर कचर लागणार नाही मिरच्या, नाहीतर कचर कचर लागतात माहिती आहे ना. तो थोडीशी मिरची उरली होती, तो मसाला तो टाकला वरून. थोडीशी कोथिंबीर घालते. आणि तुम्हाला कशी वाटली माझी भाजी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईबर पण करा.